सुरुवातीलाच मोठी बातमी हायकोर्टात न्यायमूर्ती लड्ढा यांच्या खंडपीठासमोर कोकाटे प्रकरणी युक्तिवाद माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार। कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी ही बाजू मांडली। तातडीची सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केलेली होती, ती मान्य करत न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। एकीकडे शुक्रवारी सुनावणी होणार तर दुसरीकडे अटक वॉरंट जारी झालेले आहे। तर माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सध्या लीलावतीमध्ये सुरू आहेत। दरम्यानच ही मोठी बातमी येते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, एकीकडे हायकोर्टाची सुनावणी शुक्रवारी होणार, दुसरीकडे अटक वॉरंट जारी झालेला आहे, तर मंत्री कोकाटे हे थेट जाऊन लीलावतीत दाखल झाले, तिथं उपचार सुरू आहेत। आता नेमकं काय घडतंय? नक्कीच कोकाटेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतायत असं म्हणायला स्कोप आहे। कारण का एकीकडे कोकाटे अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा पद्धतीची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून दिली जाते आहे आणि त्यासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे या सर्व प्रकरणामध्ये जो सत्र न्यायालयानं निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात त्यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली। न्यायमूर्ती लड्ढा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि त्यावेळेला लड्ढा यांनी सांगितलं की या संदर्भातली तातडीची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी घेतली जाईल। परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या वकिलांनी त्यांना या अटकेपासून संरक्षण मिळावं किंवा या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं कुठलीही मागणी केली नव्हती, फक्त तातडीची सुनावणी घेण्याचीच मागणी केली होती आणि ती न्यायालयानं मागणी मान्य करत या ठिकाणी शुक्रवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे। परंतु दरम्यानच्या काळात न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं नाही आहे। त्यामुळं माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची जी टांगती तलवार आहे ती तशीच आहे। आता यातला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा उपस्थित होतो आहे की एखादा लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीचा गुन्हा ज्यावेळेला सिद्ध होतो त्यावेळेला लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्याच्यावर कशा पद्धतीची कारवाई केली जावी या संदर्भातल्या काही मार्गदर्शक सूचना आहेत घटनेमध्ये। त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, भ्रष्टाचारी असेल, लाचखोरी असेल, अशा विविध प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींनी जर त्यात सिद्ध झालं तर लोकप्रतिनिधींचे म्हणजे आमदारकी यांची रद्द होऊ शकते आणि या संदर्भातल्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती मिळते आहे। मुंबईतलं जे विधानमंडळाचं जे कार्यालय आहे या विधानमंडळाच्या कार्यालयाला जर न्यायालयाकडून निकाल प्राप्त झाला तर कदाचित कोकाटे यांची आमदारकी आणि युवना मंत्रिपद सुद्धा धोक्यात येऊ शकतं आणि तशा पद्धतीच्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती मिळते आहे। आत्ता कोकाटे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही। निश्चितच गोविंद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप कुठला दिलासा कोकाटेंना दिलेला नाहीच आहे। मात्र या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक मिनिट गोविंद, तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवते। कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या बरोबर जोडले गेलेत। असीम सर, या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आता शुक्रवारी हायकोर्टात कोकाटेंवर सुनावणी होणार आहे। त्याआधी जर आपण पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीत कोकाटेंना अटक करा, अटक वॉरंट जारी झालेलं आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि कोकाटे हे रुग्णालयात जाऊन ऍडमिट झालेले आहेत। कशी आता ही कायदेशीर प्रोसेस होते, काय नेमकं? हे बघा, याच्यामध्ये कसं आहे की कोकाटे हे नेमके आजारी केव्हा पडले, निकाल माहीत झाल्यावर किती तासांनी पडले, अचानक कसे पडले, आतापर्यंत फिरत होते, बोलत होते, सगळीकडे इंटरव्ह्यू देत होते। तर हे जे ऐच्छिक स्वरूपामध्ये यांना पाहिजे तेव्हा हे आजारी पडतात राजकीय लोक, त्याच्या मागचं षडयंत्र आणि गुन्हेगारी आपण ओळखली पाहिजे, हे मला पहिली गोष्ट सांगायची। दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने अशा सगळ्या प्रवृत्ती ज्या गुन्हेगारी स्वरूपाच्या राजकारणात आहेत त्याची दखल घेऊन 2013 मध्ये एक निर्णय दिला, लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आणि या केसमध्ये त्यांनी सांगितलं की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 8(3) नुसार जी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा जेव्हा होत असेल त्या क्षणी त्या माणसाचं आमदारकी किंवा खासदारकी रद्द झाली असं समजायचं। याचा अर्थ निर्णय दिल्या यांची आमदारकी ही रद्द झालेली आहे, डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि त्यामुळे ते मंत्री सुद्धा राहू शकत नाही। त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी कोणती आडकाठी ही कोणत्याही पोलिसांना नाही, ते लगेच त्यांना जाऊन अरेस्ट करू शकतात। आता खरोखर ते आजारी आहेत का, काय गंभीर स्वरूपाचा असा अचानक आजार उद्भवलेला आहे याबद्दलची शहानिशा पोलीस करू शकतात डॉक्टरांकडून। माझं तर म्हणणं आहे त्यांनी डॉक्टरांना लीलावतीच्या नोटीस दिली पाहिजे, संबंधित डॉक्टरांना, की तुम्ही जर कोणताही खोटा अहवाल यांच्या आरोग्याचा तयार केला तर आम्ही तुमच्यावर सुद्धा कारवाई करू। मग पहा बरं कसे सरळ होतात ते डॉक्टर। काय आहे की गुन्हेगारी स्वरूपाचे जे लोक आहेत ते नसले पाहिजे,
राजकारणात त्यासाठी निर्णय दिलेला आहे, त्यासाठी कायदा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. निश्चित असीम सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की काही प्रकरणांमध्ये अटक वॉरंट जारी झाल्या आमदारकी रद्द होते किंवा काय, तर या प्रकरणात तसंच आहे का? हो, याच्यामध्ये गुन्हेगारी सिद्ध झालेली आहे. बरं. प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी त्यांना दंड दिला, त्यानंतर आता शिक्षा केली, त्यानंतर सगळी केस चालल्यानंतर झालेल्या शिक्षेवर त्यांनी अपील केलं जिल्हा सत्र न्यायालयाकडे. आता जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा ती शिक्षा कन्फर्म केलेली आहे. आता ते म्हणतात की मी उच्च न्यायालयात जाणार. ते गेले उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली, जी कोर्टाने नाकारलेली आहे. आता शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारी पक्षातर्फे म्हणजे जे रिस्पॉन्डंट असणार आहे त्यांच्यातर्फे रिप्लाय आला पाहिजे. त्यांच्या वैद्यकीय काय तर अटक केले नसेल त्याच्याबद्दलचे अहवाल कोर्टामध्ये सादर झाले पाहिजे. हे सगळं झाल्याशिवाय कोर्ट काही सुनावणी याच्यावर घेणार नाही. आणि परत या निर्णयामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की संपूर्ण कन्व्हिक्शन म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून जेव्हा केस चालते, पुरावा संशोधन होते आणि ही ट्रायल चालून जी शिक्षा होते त्या संपूर्ण कन्व्हिक्शनवर स्टे मिळाला. आणि सर्व उच्च न्यायालयाने सांगितलं की हे आमदारकी त्यांची कायम राहील तरच ते मंत्री राहू शकतात. केवळ सेंटेन्सवर म्हणजे केवळ शिक्षेवर स्थगिती दिली तर त्याचा अर्थ त्यांना आमदारकी वाचवता येईल असं नाही. हे सुद्धा या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. निश्चित. धन्यवाद. असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. उल्हास बापट कायदेतज्ञ आपल्याबरोबर जोडले गेले. उल्हास सर, या प्रकरणात जर आपण पाहिलं तर निर्णय दिल्या आमदारकी रद्द होते असं म्हणण्यात येईल का आपल्याला? उल्हास सर, माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय सर माझा? हो येतोय ना. बरं. अटक वॉरंट कोकाटे विरोधात जारी झालेला आहे आणि शुक्रवारी आता हायकोर्टात माणिकराव कोकाटे हायकोर्टात गेले. शुक्रवारी हायकोर्टाची सुनावणी होणार आहे. त्यानंतर आमदारकी रद्द होईल किंवा पक्षाकडून अनेक भूमिका घेतल्या जात आहेत. मात्र आता कायदा नेमका काय म्हणतोय? कायदा अत्यंत सोपा आहे की राज्यघटनेचं असं म्हणणं आहे की गुन्हेगार लोक जे असतात ज्यांना सिद्ध झालाय गुन्हा सेशन्स मध्ये, अशा लोकांनी विधानसभेत किंवा लोकसभेत किंवा कायदे मंडळात राहू नये किंवा मंत्रीपद त्यांनी स्वीकारू नये. आता राज्यघटनेमध्ये याच्याबद्दल डायरेक्ट काही लिहिलेलं नाही, परंतु रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1955 जो आहे त्याच्या 8(3) या कलमाखाली स्वच्छ शब्दात म्हटलंय की 2 वर्ष शिक्षा जर का दिली तर त्या क्षणापासून ती व्यक्ती डिस्क्वालिफाय होते. याला 8(4) मध्ये 89 साली घालण्यात आलं होतं की ती व्यक्ती जर का सदस्य असेल तर 3 महिन्याची त्याला मुदत द्यावी किंवा त्यांचा अपील पूर्ण होईपर्यंत ते सदस्य राहतील. परंतु ही जी तरतूद केलेली होती ही लिली थॉमस केसमध्ये 2013 साली सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य असं सांगितलं. त्यामुळे आत्ताचा कायदा असा आहे की 2 वर्षाची शिक्षा जर का झाली तर त्याच क्षणापासून ते डिस्क्वालिफाय होतात. आता हायकोर्टाने जर का या कन्व्हिक्शनला स्टे दिला लगेच तर गोष्ट वेगळी, पण तो आता वर्डिंग काय आहे की त्या क्षणापासून म्हणजे आता ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि हायकोर्टाचा निर्णय जेव्हा लागेल तेव्हा लागेल. आता या क्षणाला ते डिस्क्वालिफाय झालेत, ते मेंबरही राहू शकत नाहीत आणि मंत्री राहू शकत नाहीत. बरं. उल्हास सर, आता शुक्रवारी हायकोर्टाचा निर्णय येणार, मात्र आता कोकाटे जाऊन थेट रुग्णालयात दाखल झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि कोर्टाने हा दावा पण फेटाळलाय त्यांच्या वकिलांचा. मग आता हे जे काय म्हणजे आज बुधवार ते शुक्रवार 2 दिवसाची ही वेळ आहे, त्या दरम्यान त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि ती अटक काय नेमकं त्यांना जर कोकाटेंना वाचवता आलं तर काय नेमकं नाही ते अटक तर होऊ शकतेच. आणि हा जो कोर्टाचा निर्णय आहे हा स्पीकरकडे गेला की स्पीकर त्याच्यावर निर्णय, स्पीकरला त्याच्यात काही डिस्क्रिशन नाहीये, तारतम्य नाहीये. 2 वर्ष जर का शिक्षा झाली तर स्पीकरनी डिस्क्वालिफाय करावंच लागतं. म्हणजे थोडक्यात कोकाट्यांच्या बाजूने कुठलाच कायदा आता या क्षणाला उभा नाहीये. निश्चित. खूप खूप धन्यवाद. उल्हास बापट कायदेतज्ञ सर आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तर आता माणिकराव कोकाटेंची अटक जी अटळ झालेली आहे, कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतलेली असताना तातडीनं सुनावणीची मागणीही केलेली आहे. मात्र आता हायकोर्टानं शुक्रवारची वेळ दिलेली. गोविंद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, आपण ऐकलं असेल कोकाटेला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे. कायदेतज्ञांशी मी बातचीत केली, त्या संदर्भात आपल्याला कळलेलं आहे की ज्यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली असते त्यांना ही अटक वॉरंट जेव्हा जारी होतं तेव्हा त्या क्षणी त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद हे रद्द झालेलं असतं.
नक्कीच आपले जे आता जे काही गेस्ट होते त्यांनी या पद्धतीचे वेगवेगळे 2013चं सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट त्यांनी बोलून दाखवलं आणि या संदर्भातला लोकप्रतिनिधीचा संदर्भातला जो कायदा आहे म्हणजे कलम 191 असेल किंवा 1951च्या कायद्यामध्ये काही ज्या अमेंडमेंट ज्या महत्त्वाच्या झाल्या त्याच्यामध्ये यातल्या सगळ्या गोष्टींच्या तरतुदी स्पष्टपणे करण्यात आलेल्या आहेत. लाचखोरी असेल, गुन्हेगारी असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, अशा कुठल्याही गोष्टींमध्ये जर हे लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, हे जर याच्यामध्ये दोषी आढळले, न्यायालयानं त्यांच्या या सर्व गुन्ह्यांवर जर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना जर दोषी ठरवलं तर त्यांचं लोकप्रतिनिधित्व म्हणजे आमदारकी खासदारकी तातडीनं रद्द होऊ शकते. अशा पद्धतीच्या घटनेमध्ये तरतुदी आहेत. आता मुद्दा हा उपस्थित होतो आहे की माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा त्याचबरोबर 10,000 रुपये दंड अशा पद्धतीची शिक्षा सुनावलेली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू याच्यामध्ये दोषी आढळलेले आहेत. त्यामुळं माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याबाबतचा निर्णय जो आहे महाराष्ट्रातल्या विधानमंडळाकडून कधी येणार अशा पद्धतीची जी अपेक्षा आहे ती सर्वसामान्य माणसं किंवा त्याचबरोबर कायद्यातले जे तज्ज्ञ आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी या ठिकाणी तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भातली मुंबई उच्च न्यायालयाला विनवणी केली. तशा पद्धतीची याचिकासुद्धा आज मुंबई उच्च न्यायालयात केली. परंतु या संदर्भातली तातडीची सुनावणी न घेता शुक्रवारी या संदर्भातली सुनावणी घेतली जाईल असं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठाचे जे न्यायमूर्ती आहेत लड्डा यांनी या ठिकाणी सांगितलं. परंतु या याचिकेच्या दरम्यान कोकाटे यांचे जे वकील होते त्यांनी कुठलीही या ठिकाणी मागणी किंवा संरक्षण देण्यासंदर्भातली कुठलीही मागणी केलेली नव्हती. फक्त तातडीची सुनावणी घ्यावी एवढीच मागणी केली होती आणि ती मान्य करत न्यायालयानं शुक्रवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे. परंतु आज जरी मान्य केलं असलं तरी कोकाटेंना अटकेपासून कुठल्याही पद्धतीचं संरक्षण मिळालेलं नाही हीच आपल्या प्रेक्षकांना आपल्याला सांगावं लागेल. त्याचबरोबर विधानमंडळ आता या संदर्भात काय निर्णय घेतंय, कशा पद्धतीचे निर्देश जारी करतंय, माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होते का, जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स असतील किंवा वेगवेगळ्या घटनेतल्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने कारवाई होते का हे पाहावं लागेल. आत्ता माणिकराव कोकाटे जे आहेत ते मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उच्च रक्तदाबाच्या याच्यामुळे उपचार घेत असल्याचं सांगितलं जातं आहे. जरी ते उपचार घेत असले तरी विधानमंडळ त्यांच्यावर कारवाई करणार का, विधानमंडळातलं सचिवालय त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष याच्यावर काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे. निश्चित. धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे